नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण सारखं वगैरे आहे ना मिसळ पाव वगैरे बनवत असतो आणि तसंच आपण पावभाजी वगैरे बनवत असतो, पण आहे ना मिसळ पाव वगैरे बनवायला वेळ लागतो, पण झटपट होणार आहे ना असं आपण मस्त आहे ना पाव वगैरे सगळं भाजी वगैरे घालून ना मस्त आज आपण पाव मसाला बनवणार आहोत। तर ते पाव मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। इकडे घेतलेले आहे पाव घेतलेले आहे आणि इकडे बारीक शेव घेतलेले आहे, तेल मीठ घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे सॉस घेतलेले आहे आणि कांदा टोमॅटो चिरून घेतलेले आहे, बीट आहे असं बारीक खिसून घेतलेले आहे, अर्धा लिंबू लागणार आहे, कोथिंबीर आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला लागणार आहे। हे बघा आता चुली जाळ करून घेतलेले आहे आणि इकडे चुलीवरती तवा सुद्धा ठेवलेलाच आहे, त्यामध्ये आपण घालूया तेल। हे बघा आता तेल गरम झालेले आहे, तर आता आपण यामध्ये घालूया कांदा। हे बघा आता आपल्याला कांदा आहे ना चांगलासा परतून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत आपण हे कांदा परतून घेऊया। तव्यामध्येच करणार आहे सगळं आणि चवीला तर मस्त लागतो असं या पद्धतीने आपण केलं की। आणि असं पावभाजी वगैरे बनवायला जास्त वेळ लागतो, पण हे मसाला पाव बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, काय नाही। बघा आता कांदा आपल्याला चांगलंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आपण आहे ना तव्यामध्येच बनवणार आहे, चवीला पण मस्त लागणार आहे। आणि पावभाजी वगैरे बनवायला ना वेळ लागतो, पण हे मसाला पाव बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, काय नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। तर बघा आता कांदा सुद्धा चांगलासा परतलेला आहे, तर आपण यामध्ये घालूया टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलंसं मऊसपर्यंत परतून घ्यायचं। एकच पदार्थ खाऊन कंटाळा आला की असं वेगवेगळे पदार्थ बनवायचे, सगळेजण आवडीने खातील, मस्त चवीला पण खूप छान लागतं। हे बघा आता कांदा टोमॅटो वगैरे पूर्ण असं मऊ झालेले आहे, तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत बीट घातल्यामुळं ना रंगसुद्धा मस्त येतो आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते, त्यामुळं आपल्याला हे बीट वगैरे खायलाच पाहिजे। लहान मुलं वगैरे फक्त बीट दिले की खात नाहीत, पण असं आपण ह्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ वगैरे करून दिलं ना मी सगळे पोरंसुद्धा आवडीनं खातील असं या पद्धतीनं। तर मी बीट आणि चांगलं असं खिसून घेतल्यामुळं ना तळणार पण नाही, बीट घातलं का नाही, या पद्धतीनं मस्त आपण मसाला तयार करून घ्यायचा। मग आता आपण सगळं चांगलं असं परतून घेतलेलं आहे, तर आता आपण यामध्ये घालणार आहोत देशी हळद पावडर। इकडे बघा अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे, कांदा लसूण मसाला, मस्त झणझणीत पण आहे आणि कलरसुद्धा छान आहे। तुम्हाला पण लागणार असेल तर आपल्या गावाकडे आपल्या व्हॉट्सअप नंबरला ना तुम्ही पण ऑर्डर करू शकताय, तुम्हाला पण घरपोचच मिळेल। आता आपण सगळं आहे ना मसाला एकजीव करून घेऊया। ह्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी मारूया, म्हणजे मसाला चांगलासा शिजेल। बघा आता मसाला सुद्धा चांगलाच आहे ना सगळं परतलेले आहे आणि असं पूर्ण मऊसूद झालेले आहे, तर आता आपण यामध्ये आहे ना आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे चवीला छान लागते, त्यामुळे इथं अर्धा लिंबू आत्ताच मी मसाल्याबरोबरच पिळून घेते। आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि इकडं आपण सॉस घेतले ना सॉससुद्धा आत्ताच आपल्याला मसाल्याबरोबरच घालायचं, चवीपुरतं मीठ आणि चांगलंच आपण सगळं मसाला एकजीव करून घ्यायचं। आता मस्त आपली मसाला तर तयार आहे, तर आता आपण काय करूया हे सगळं मसाला आहे ना आपण इकडं ताटामध्ये काढून घेते आणि तव्यामध्ये आहे ना आपण थोडंसं तेल घालूया। तर आपल्याला आता पाव पण घ्यायचं, तर आता आपण ह्यामधलं आपल्याला थोडंसं मसाला यामध्ये घालायचं तेलामध्ये, सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं सगळीकडं। आणि इकडं आपण 2 पाव घेतलेले आहे, आता आपण यामध्ये ठेवूया, तर आपल्याला चांगलं असं आहे ना सगळं पाव आहे ना भाजून घ्यायचं। परत आपण पलटी करून घेऊया। बघा आपण बीट घातल्यामुळं ना रंग मस्त दिसतोय पावला। आणि ह्या पद्धतीने आपल्याला अजून थोडासा मसाला आहे ना
हात लावायचं पावला. हे बघा आता आपल्याला हे पाव असा बंद करून घ्यायचं. वरती सुद्धा आपण मसाला लावला तरी पण मस्त लागतो पाव. सो या पद्धतीने आपल्याला सगळीकडे मसाला लावून घ्यायचं. आणि आपल्याला ताटामध्ये आपण आता पाव काढून घेऊया. अजून मी आहे ना तुम्हाला 2 पाव तयार करून दाखवते. जसं आपण मसाला घालायचा. आता मसाला घातलेले आहे. थोडंसं आपण तेल सोडूया. तुम्ही इथं बटर वापरलं तरी पण चालेल तेलाऐवजी. मी इथं तेलच वापरलेले आहे. मस्त आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आवर्जून बीट घालायचं म्हणजे रंग खूप छान दिसतोय आणि खायला पण मस्त लागतो. आता आपण अजून जरा मसाला घालूया. बघा आता हे सुद्धा आहे ना मसाला पाव तयार आहे. आता आपण इकडं ताटामध्ये काढून घेते. हे बघा आता आपण इकडं ताटामध्ये तर काढून घेतलेलेच आहे. तर आता आपण हे पाववरती ना मसाला पाववरती आपण शेव घालूया म्हणजे मस्त लागतो खायला. चला तर आता तुमचे दादा वगैरे आलेलेच आहेत तर त्यांना आपण टेस्ट करायला देऊया आणि कसं झालं त्यांनाच विचारूया. तर मंडळी मस्तपैकी नाही कारभारने नाही झटपट घेऊन खटपट घेऊन झटपट असा एक पदार्थ बनवलेला आहे. तर तो पदार्थ बघा तुमच्यासमोर आहे. हे आहे मसाला पाव का पाव मसाला काय पण म्हणा. बरं तर मंडळी आता हे बनवलं म्हटल्यानंतर लवकर टेस्ट करायला पाहिजे कारण गरम गरम आहे तोवर बघूयात कसं झाली नेमकं आहे का नाही. होय चालते की. सोबत मल्हार बी आहे. मल्हार हे बाळ इकडे बघ. मल्हारला काय आलंय तर वावरात असल्यामुळं वेगवेगळे पक्षी झाडं दिसायल्यात त्यामुळे त्याचं काय आता आपल्याकडे लक्ष नाही. आता आमचं लक्ष इकडे आहे. लक्ष आहे काय आहे तसं म्हणल्यावर हसतं. बरं चला खायला तर सुरुवात करूया. कारभारने हो घ्या. तू बी घे की. नाही तुम्ही घ्या नंतर घेतो. असं म्हणतेस. हो बर समृद्धी जर की खातेस काय. जर खाली बसून खाली बसून खा. कारभारने तू बी घेतली असतीस. नाही तुम्ही घ्या मी घेतो. सोडून खाल्यावर कसं तर वाटायला की. नाही घ्या घ्या. आमचे मल्हार बघा. मल्हार ए बाळा ए इकडे बघ की. इकडे बघ. तुला आत्या आजी आजी सगळं बघालेत. ए बाळा कारभारने हो मस्त झाले. होय का आवडलं ना तुम्हाला. जरा झणझणीत बी झाले ग. होय होय. आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरलाय त्यामुळे होणारच झणझणीत. समृद्धी काय झालंय. खा. एवढं झणझणीत झाले ग. सावकाश घ्या. तर ह्या रेसिपी बनवायला काही जास्त वेळ लागत नाही काय नाही. कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल. कारभारने दाबेलीपेक्षा काय कमी नाही काय. होय लय भारी झाले. झाले ना. होय काय मला तुला खायचं आहे बाळा. तुला खायचं आहे तुला पुढच्या वर्षी. असलं 2 खाल्ल्यावर परत भूक लागल. होय नाही भूक लागायची परत. बर खावा खावा.
मस्त आंब्याच्या झाडाखाली बसून मस्त बेत केलेले आहे. त्यामुळं रानात असल्यामुळं पोरंसुद्धा शांत बसलेले आहेत. मस्त वारं बिरं सुटलं त्यामुळं मस्तच उकडत नाही काय नाही. झाडाखाली उन्हाळ्याच्या दिवसात होय आणि असं बेत करणं म्हणजे कारभारने माझं भाग्य समजतो मी. होय मस्त लागतंय असं वेगवेगळे पदार्थ करून खायला. काय म्हणतेस समृद्धी? हां तुला आवडतं काय? तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.